नमस्कार मैत्रिणींनो, स्वामिनी फॅशन डिझायनिंग क्लासेस या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे. आपण जो काल ब्लाऊज कट केला आहे, वन टक ब्लाऊज, त्याचं आपल्याला कटिंग आज करायचं आहे कपडावरती. तर कटिंग करण्या अगोदर त्याची जी स्लीव्ज आहे ती मला नेटची कट करायची. नेटची कट करताना स्लीव्ज वर ज्या प्लेट येतात त्या प्लेटवाली स्लीव्ज कट करायची. सिंपल बट वर प्लेट येतात ती स्लीव्ज आपल्याला कट करायची. त्यासाठी मी नेटचा हा जो कपडा आहे तो घेतला आहे आणि डायरेक्ट कापडावरती कटिंग करायचे. तुम्हाला मी मोजून दाखवते ते कटिंग. हे बघा, उंची घेतली मी 10 इंच आणि खाली 1 इंच मार्जिन ठेवलं, शिलाई मार्जिन. वरती 1.5 इंच मोजलं आहे, जे आपलं माप आहे 10 इंचाचा. आणि इथे हा जो मोंढा आपला बाही खड्डा आहे तो 3 इंच घेतला आहे आणि वरती जे 1.5 इंच माप घेतलं आपण, तिथून जे आपले बाहीचे आकार आहे त्याच पद्धतीने आकार देऊन ही बाही कट करून घ्यायची. हा कपडा टू फोल्डेड आहे हे बघा, आणि डायरेक्ट बाहीवरती आकार, कापडावरती आकार दिलेले आहेत. कटिंग करताना इथे आपला कपडा कमी येतोय, हे जे वरती उरले आहेत तिथे जोड देऊन घ्यायचे. या पद्धतीने आपली आता बाही कटिंग होऊन जाते आणि उरलेला जो ब्लाउज पीस आहे त्यात आपले ब्लाउजचे पार्ट होणार आहेत. आपल्याला स्लीव्ज फक्त त्या ब्लाउजला नेटची लावायची आहे. या पद्धतीने बाही दिसली आणि हा जो कपडा उरलाय यात त्याचं जे जोड द्यायचे ते होऊन जातील. त्यानंतर आपल्याला ब्लाउजचा जो बॅक आहे हे बघा, हा बॅकचं जे 1 इंच माप आहे, आपण काल 1 इंच ऑर्डर, ते ब्लाउजचं 1 इंच माप कट करून घ्यायचं आहे किंवा फोल्ड करून घ्या. शक्यतो कट करून घ्या जेणेकरून तुम्हाला आठवण राहणार नाही. ते आपल्या ब्लाउज पीसच्या बंद बाजूला बॅक ठेवायचा. बंद बॅक बाजूला अस्तरच्या ठेवल्यानंतर या पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे. आणि हे बघा, हा बॅक ड्रॉ करून झाल्यानंतर तो बाजूला ठेवून आपल्याला वरच्या बाजूला फ्रंट याच पद्धतीने ड्रॉ करून घ्यायचं आहे. तसा फ्रंट ड्रॉ केल्यानंतर आपल्याला फक्त, माझा कपडा थोडा जास्त आहे त्या पद्धतीने मी कपडा ॲडजस्ट करण्यासाठी या पद्धतीने फ्रंट ठेवला आहे. फ्रंटची जी खालची साईड आहे ती 1 इंच आपल्याला एक्स्ट्रा ठेवायची, जे की 7-8 वर्षापुढील मापासाठी. त्याच्यासाठी जो आपला बॅक आहे तोच फ्रंट ठेवायचा. या कपड्यासाठी आपल्याला फक्त फ्रंट 1 इंच पुढील बाजूने आपण वाढवा ठेवतो आहे आणि तो मांडणी करून कट करून घ्यायचा आहे. जर आपल्याला बॅक हुकचा ब्लाऊज हवा असेल तर फ्रंट बॅक साईडला ठेवायचा. या पद्धतीने आपलं ड्रॉ केल्यानंतर आपले जे पॅटर्न आहेत ते दिसत आहेत. फ्रंटला ही जी समोरची हुक आणि बटन आपण जे लावतो ती जी लाईन आहे ही थोडी तिरकी दिसते, पण ती शिवण्यानंतर सरळ होऊन जाते. त्याचा कुठलाही ब्लाऊजमध्ये प्रॉब्लेम नाही. आपण ज्यावेळी टक्स मारतो त्यावेळी ते माप सरळ होऊन जाते. या पद्धतीने आता आपण फ्रंट आणि बॅक कटिंग करून घेत आहोत. हा बॅक आपला, हा बॅक आणि हा फ्रंट. आता हेच आपण जे अस्तर कट केलं हे आपल्याला ब्लाऊज पीसवरती कट करायचे आहे आणि जो ब्लाऊज पीस आहे तो थोडा कमी आहे. हा ब्लाऊज पीस आहे, हा मी टाकून घेतला आहे. आपला ब्लाऊज थोडासा कमी आहे आणि त्याला डिझाईन आली, बॅकला डिझाईन येऊनही ती थोडी उलट झाली आहे आणि मध्येच आली आहे. त्यामुळे आपण जिथे आपला बॅक आहे हे बघा, ही डिझाईन आली आहे बॅकला, हे बघा, तिथे बरोबर मध्यावरती तिथे फोल्ड केला आहे कपडा या पद्धतीने. आणि तिथे आपल्याला आपला जो बॅक आहे तो कट करून घ्यायचा. या बघा, या पद्धतीने. आता हे पाठीवरती या पद्धतीने मी कट करते. या पद्धतीने टाकून फक्त बॅक कट करून घ्यायचं आहे अगोदर एकदा, त्यानंतर फ्रंट आपण कट करू. फ्रंटला हा जो कपडा आहे ना तो 2 ठिकाणी जॉईन आला आहे.
जिथे बॅक जिथे डिझाईन आहे ते आणि प्लेन कपडा याला मध्ये जॉईन करून दिला आहे त्यांनी, त्यामुळे प्रॉब्लेम होतो आहे. ते बघा आपला बॅक निघाला. आपल्याला बॅक आणि फ्रंट दोनच भाग काढायचे आहेत, त्यामुळे कुठलाही इश्यू नाही आहे. हे बघा इथे या पद्धतीने जॉईन येत आहे. हे जे जॉईन आहेत ना, हे स्टिच करताना व्यवस्थित पॅक करायला लागेल. ती 5 नंबरची टिप असते. तो जॉईन देऊनही कदाचित जॉईन येऊ शकतो. या पद्धतीने आता आपला फ्रंट हा आपल्याला ठेवायचा आहे आणि तो कट करून घ्यायचा आहे. आणि बाहीला जी छोटीशी डिझाईन आली ती आपण जे आपलं स्लीव्ज आहे त्यावरती आपण ती स्टिच करून घेणार आहोत. या पद्धतीने आपलं पूर्ण ब्लाऊजचं कटिंग झालेलं आहे. आता आपण फ्रंट स्टिच करूया. फ्रंट स्टिच करायला आपण सुरुवात करूया. आता नेहमीप्रमाणेच आपण हे बघा फ्रंट समोरासमोर ठेवून घेतले. आता इथे जे जॉईन दिसतंय आपलं कापडच जॉईन आलेलं आहे. कपडा जो आहे डिझाईनमुळे तो 2 तुकडे आलेत आणि त्यामुळे तो अगोदरचाच जॉईन आहे. फक्त मी तो जो टीप आहे 5 नंबरची टीप होती लूज टीप, ते पॅक टीप मारून घेतली आणि त्यानंतर आपलं जे अस्तर आहे तर त्याच्यावरती ठेवून घ्यायचा दोन्ही फ्रंटवरती. आणि त्यानंतर आपण गळा जो आहे मी कॅनव्हास लावून घेतला आहे, त्याला कॅनव्हास ऑप्शन आहे हे बघा. आणि त्यानंतर गळा स्टिच करून तो उलटवून घ्यायचा आहे. आता आपल्याला गळा शिवून घेतल्यानंतर त्याला थोडे थोडे जी आपण टीप मारली त्याच्या आतमध्ये असे थोडे थोडे कट देऊन घ्यायचे उलटवण्या अगोदर. आणि त्यानंतर गळा उलटवून 1/2 इंच अंतरावरती शिवून टीप मारून घ्यायची. या पद्धतीने टीप मारून घ्यायची. आणि हा जो आपला गळा आहे हा फ्रंटचा हा या पद्धतीने दिसणार आहे. आता त्यानंतर आपण ब्लाऊजच्या सर्व बाजू चारही बाजू पॅक करून घ्यायच्या, टीप मारून घ्यायची. या पद्धतीने फ्रंटच्या सर्व बाजू शिवल्यानंतर या पद्धतीने दिसणार आहे. इथे खाली एका साईडला आपला जो कपडा आहे तो थोडा कमी आलेला होता, तिथे मी जॉईन देऊन घेतला आहे. आता आपल्या ह्या फ्रंटच्या दोनही बाजू रेडी आहेत. आता आपल्याला टक्स मारायचे त्याचे. या पद्धतीने टक्स मारताना हे बघा वरतून 10.5 इंच आणि इकडनं फिट छातीचा 10वा भाग अधिक 1/2 इंच. आपली फिट छाती 30 आहे, हे अंतर 3.5 इंच मी घेतलेलं आहे. ज्यांना हे जमणार नाही त्यांनी वरतून 10.5 इंच आठवणीत ठेवायचं आणि शोल्डरचा हाफ करून हा टक्स खाली सरळ मार्क करून घ्यायचा. त्याच्या डाव्या आणि उजव्या बाजूला पाऊण इंच 1ला 1/2 इंच कमी तेवढ्या अंतराचं पॉईंट मोजून हा टक्स मारून घ्यायचा आहे. छोट्या मापासाठी आपल्याला फक्त 1/2 इंच घ्यायचं आहे. आणि खाली आपण जे 1 इंच वाढवलं आहे आता हे मोठ्या मापासाठी थोड्याशा, हे 1 इंच फ्रंटने वाढवलं नाही तरीही चालणार आहे. आता फक्त आपल्याला हे टक्स मारून घ्यायचे आणि आपलं फ्रंट हुक बटन पट्टी लावून रेडी होतं आहे. खालून सुरुवात करून हे बघा जिथे आपला टक्स संपतो सुई कपड्यात अडकवून ठेवायची आणि कपडा फिरवून घ्यायचा आणि परत रिटर्न द्यायचं या पद्धतीने. आणि टक्स कंप्लीट होतो. टक्स कंप्लीट झाल्यानंतर हे बघा या पद्धतीने आपला टक्स तिथं इथे जे कपडा आहे बरोबर असा जे आपली इथे गोल कपडा ॲडजस्ट होऊन जातो, असा फुगा तयार होतो कपड्याला. आणि जे हे आपलं माप आहे हे ॲटोमॅटिक ही टक्स मारल्यानंतर सरळ होऊन जातं. ही जी पट्टी आहे ही एकदम सरळ होऊन जाते. आता आपल्याला डाव्या बाजूने हुकपट्टी आणि उजव्या बाजूने आईपट्टी जी आपण नेहमीप्रमाणे लावतो त्या पद्धतीने लावून घ्यायची.
तर चला हुक बटन पट्टी लावून घेऊयात. हुक पट्टी, बटन पट्टी किंवा आयपट्टी तयार झालेली आहे. डाव्या बाजूने हुक पट्टी लावली आपण. डाव्या बाजून जी हुक पट्टी लावली ती कापडाच्या सुलट बाजूने ठेवून दाबटीप देऊन आत लॉक करायची. आणि जी आयपट्टी आहे ती उजव्या बाजूला येते आणि ती कापडाच्या उलट बाजूने ठेवून दाबटीप देऊन कापडाची जिथपर्यंत टीप आहे तिथपर्यंत कपडा घेऊन हे 5 आय तयार करून घेतलेत आपण. आता आपला फ्रंट रेडी आहे. आपण इतर आपल्या फ्रंटला खाली योकपट्टी किंवा ब्रापट्टी येते. आता आपल्या कुठलंच काही येणार नाही. आपण 1 इंच भाग कट करून घेतला आहे, तो वाढवून कट करून घेतला आहे. आता तिथे आपल्याला खाली फक्त आपण जी बॅकला कमरपट्टी जॉईन करतो त्या पद्धतीने कमरपट्टी 1.25 इंचाची पट्टी काढून घ्यायची आहे. पुढे फोल्ड करून या पद्धतीने कपडा फोल्ड करून हे बघा 1/2 इंच अंतरावरती सरळ टीप मारून घ्यायची. त्यावरती दाबटीप द्यायची आणि कपडा आत फोल्ड करून या पद्धतीने लॉक करून घ्यायचं. चला आपण फ्रंटला कमरपट्टी मारून घेऊयात. या पद्धतीने जी पट्टी आहे खालची आपली फ्रंटची कमरपट्टी तेव्हा खास समोर फ्रंट आपण कपडा फोल्ड करून डबल टिप मारून घ्यायची आणि त्यानंतर कपडा खालच्या बाजूने दमडू. इथे दाबटीप येणार. दाबटीप नेहमी अस्तरावरतीच घ्यायची माहिती. दाबटीप मारल्यानंतर कपडा आतल्या बाजूला फोल्ड करून घ्यायचा या पद्धतीने आणि इथे जो आपलं सेंटर येईल तिथे टिप मारून घ्यायची. हे बघा. आणि ही टिप मारल्यानंतर आपले जे फ्रंट आहेत दोन्ही साईडचे डाव्या आणि उजव्या साईडचे दोन्ही फ्रंट आपले रेडी झालेले आहेत मैत्रिणींना. आपला 1 टक्स जो ब्लाऊज आहे तो खूप सोपा ब्लाऊज असतो. सर्वात सोपा ब्लाऊज आहे हा. अर्ध्या तासात शिवून तयार होतो ब्लाऊज. या पद्धतीने आपले दोन्ही फ्रंट तयार झालेले आहेत. फ्रंटची जे आयपट्टी आणि हुकपट्टी असते हे बघा ती चेक करून दाखवते तुम्हाला. दोन्ही सरळ एकाच मापामध्ये आहेत. आता आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूयात. त्यामध्ये आपण याचा बॅक करून स्लीव्स तयार करूया. बॅक आपण याचा डिझाईनचा बॅक घेणार आहोत. साधी सोपी डिझाईन आपण अगोदर शिकणार आहोत. तर आपण लवकरच पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत मैत्रिणींनो ब्लाऊज तयार करा. तयार करण्याआधी व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा, जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. बाय.